गुड इव्हनिंग विद्यार्थ्यांनो. आज याच्या आधीच्या क्लासमध्ये आपण तुलनात्मक राजकारणाचे भेद अभ्यासले होते. आज आपण तुलनात्मक राजकारणाचे महत्त्व तसेच तुलनात्मक राजकारणाच्या समस्या जाणून घेणार आहोत. तुलनात्मक राजकारणाचे महत्त्व समजून घेत असताना आपण त्यामध्ये तुलनात्मक राजकारणाचा कशा पद्धतीने आपल्या राजकीय व्यवहारामध्ये उपयोग करण्यात आलेला आहे किंवा त्याच्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे झालेले आहेत हे अभ्यासणार आहोत. तुलनात्मक राजकारणाचे महत्त्व अभ्यासताना पहिली गोष्ट आपल्याला त्याचं महत्त्व लक्षात येते की राजकीय व्यवहाराचे आकलन. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासामुळे आपल्याला राजकीय व्यवहाराचे आकलन होत असताना दिसून येते. तुलनात्मक शासन व तुलनात्मक राजकारण यांच्या अभ्यासातून एकूणच राजकीय व्यवहार समजून घेण्यासाठी मदत झाली आहे. ते कशा पद्धतीने केले पाहिजे, त्याच्यातून काय साध्य केलं पाहिजे, हे सगळं आपण तुलनात्मक राजकारणाच्या व्यवहारातून समजून घेत असतो. तुलनात्मक राजकारणामुळे विविध समाजाचे राजकीय व्यवहार परस्पर भिन्न का व कसे, तसेच राष्ट्रीय, अन्य राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय राजकारण व राजकीय व्यवहार यांचे ज्ञान तुलनात्मक अभ्यासामुळे आपल्याला झालेले आहे. प्राचीन काळात राजकारण हे केवळ विशिष्ट वर्गापुरते मर्यादित होते, परंतु आधुनिक काळात राजकारणाचे सर्वसामान्य व्यक्तीलाही प्रभावित केलेले आहे. आपण बघत असतो टी व्हीमध्ये चालू असलेले सतत चालू असणाऱ्या राजकीय घडामोडी, यामुळे आपल्याला राजकीय व्यवहाराचे ज्ञान येत असताना दिसून येते. तसेच वृत्तपत्रामुळे सुद्धा आपल्याला ते ज्ञान प्राप्त होत असते. त्याच्यामुळे राजकीय व्यवहाराचे ज्ञान प्राप्त करून तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास केला जात असतो. तसेच राजकीय व्यवहारामधील समता व विषमता यांचे आकलन. राजकीय व्यवस्थांमधील समता व विषमता यांचे आकलन म्हणजेच काय? जगातील विविध देशात एकसारख्या राजकीय व्यवस्था पाहावयास मिळतात. आपण बघत असतो ब्रिटनची राजकीय व्यवस्था वेगळी आहे, अमेरिकेची राजकीय व्यवस्था वेगळी आहे, स्वित्झर्लंडची वेगळी आहे. अशा वेगवेगळ्या जगात वेगवेगळ्या राजकीय व्यवस्था पाहावयास मिळतात. परंतु ही समानता केवळ सैद्धांतिकदृष्ट्या असून राजकीय व्यवस्थांमधील राजकीय व्यवहार अनेकदा भिन्न भिन्न स्वरूपाचे दिसून येत असतात. भारत व इंग्लंड या देशात संसदीय शासन प्रणाली आहे हे आपल्याला माहीत आहे. पण इंग्लंडमधले जी संसदीय शासन प्रणाली आहे ती नामधारी प्रमुख असलेला राजा हा वंशपरंपरागत आहे. तर भारतात मात्र राष्ट्रपती हा अप्रत्यक्षपणे निवडून दिला जात असतो. साम्यवादी देशातील राजकीय संस्था व राजकीय व्यवहार यात परस्पर विषमता दिसून येते. जसे की अमेरिका, फ्रान्स, भारत येथील राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारात तफावत आढळून येते. अशा प्रकारची भिन्नता तसेच समानता यांचे आकलन तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासामुळे होत असते. तिसरं महत्त्व हे सांगता येईल राजकीय व्यवहाराच्या गुणदोषांचे आकलन. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासातून विविध राजकीय व्यवस्थांमधील गुणदोषांचे ज्ञान होत असते. जसे की जगातील विविध देशात विविध प्रकारच्या तसेच एकसारख्या व्यवस्था अस्तित्वात आहे, त्याचे गुण कोणते आहेत तसेच त्यांच्यात कोणते दोष आहेत यांचे आकलन तुलनात्मक अभ्यासामुळे होत असते. रशियात साम्यवादी व्यवस्था अपयशी ठरली असली तरी चीनसारख्या देशात ती यशस्वी ठरलेली आहे. पाकिस्तानात लोकशाही व्यवस्था अपयशी ठरली, पण तेच एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये ती यशस्वीपणे पार पाडल्या जात आहे. अशा प्रकारे गुण व दोषांचे आकलन तुलनात्मक राजकारणात होताना दिसून येते व त्यातूनच त्यावरील उपायही यातून योजता मांडता येत असतात. चौथं महत्त्व प्रचलित राजकीय सिद्धांताची पुनर्पडताळणी. या दृष्टीने तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचे विशेष महत्त्व आहे. तुलनात्मक अभ्यासाद्वारे प्रचलित राजकीय सिद्धांत हे वर्तमानकालीन बदललेल्या परिस्थितीत लागू होतात अथवा नाही यांचे आकलन होते व कालबाह्य राजकीय सिद्धांताची पुनर्मांडणी करणे शक्य होते. प्रचलित राजकीय सिद्धांताची पुनर्मांडणी करताना जसे की आधीची राजेशाही पद्धती उपयुक्त आहे का किंवा आताची लोकशाही पद्धती उपयुक्त आहे का, अशा प्रकारचे सिद्धांत मांडले जातात आणि हे सिद्धांत कशा पद्धतीचे उपयोगाचे आहेत याचे आकलन आपल्याला तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासातून मिळत असते. पाचवे महत्त्व राजकारणात सिद्धांताची निर्मिती. तुलनात्मक अभ्यासाद्वारे राजकारणाबाबत नव्या सिद्धांताची मांडणी करण्याचे प्रयत्न अनेक वर्षापासून केले जात आहे. वास्तविक राजकीय व्यवहाराचे आकलन वाढवून नव्या सिद्धांतांची मांडणी करणे आवश्यक असते. नव्या सिद्धांताच्या मांडणीमुळे राज्यशास्त्राला वैज्ञानिकता प्राप्त होत असते. आता सांगितल्याप्रमाणे
जर पूर्वीची राजेशाही पद्धती जर उपयुक्त नव्हती, तर आता कशा पद्धतीने संसदीय किंवा लोकशाही पद्धती उपयोगाची आहे हे आपल्याला तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासातून सिद्ध झालेल्या सिद्धांताद्वारेच आज प्राप्त झालेले आहे. राजकीय सिद्धांताचे सर्वसाधारणतः 2 भागात विभाजन करण्यात येते: परंपरागत किंवा आदर्शवादी सिद्धांत व अनुभववादी राजकीय सिद्धांत. हे 2 प्रकार असून यात भर घालणे तुलनात्मक अभ्यासाद्वारे शक्य झालेलं आहे. 6वे महत्त्व हे सांगता येईल राज्यशास्त्राला वैज्ञानिक स्वरूप प्राप्त करून देणे. राज्यशास्त्राला वैज्ञानिक स्वरूप प्राप्त करून देणे म्हणजे काय, तर या दृष्टीने तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचे विशेष महत्त्व आहे. कारण राज्यशास्त्राला अधिकाधिक वैज्ञानिक स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न 20व्या शतकाच्या प्रारंभापासून विशेष तत्त्वाने केला जात आहे. तुलनात्मक राजकारणात राजकीय प्रक्रिया, राजकीय व्यवहार या संदर्भाने विविध प्रयोग, आकडे एकत्रित करण्यावर भर देण्यात येतो. अशा प्रकारे अनेक दृष्टिकोनातून तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचे महत्त्व व उपयोग आहेत. तुलनात्मक राजकारणाचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासातून आपण वेगवेगळे उपाययोजना करू शकतो व आपल्या राजकीय व्यवहाराला एक महत्त्वपूर्ण स्वरूप प्राप्त करून देऊ शकतो. आता तुलनात्मक राजकारणाचे जसे महत्त्व आहे तशाच तुलनात्मक राजकारणाच्या समस्याही आहेत. त्या समस्या पुढीलप्रमाणे: माहिती व पुराव्याचा अभाव. तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास करत असताना पारंपरिक राजकीय व्यवस्था जाणून घेत असताना किंवा आधुनिक राजकीय व्यवस्था जाणून घेत असताना त्यांच्यामध्ये जी माहिती आपण मिळवत असतो ती माहितीचा अभाव असतो आणि त्या माहितीच्या अभावामुळेच तुलनात्मक राजकारण तेवढ्या प्रमाणात प्रभावी होऊ शकत नाही आणि कुठेतरी ते तुलनात्मक राजकारणाची माहिती व पुराव्याचा अभाव ही एक समस्या निर्माण होऊन बसते. त्याचप्रमाणे घटनात्मक व्यवस्था व राजकीय वास्तविकतेमधील फरक. प्रत्येक देशाच्या राजकीय व्यवस्थेमध्ये सिद्धांत व्यवहार यामध्ये फरक दिसून येतो. राजकीय व्यवस्थांचे तुलनात्मक अध्ययन करीत असताना यांचे प्रत्यंतर घडून येते. संविधानातील तरतूद व प्रत्यक्ष राजकीय व्यवहार यातील फरकामुळे तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात समस्या उत्पन्न झालेल्या आहेत. राजकीय व्यवहार करत असताना आपण संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे हे विसरून जात असतो आणि मग तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासामध्ये हीच गोष्ट समस्या बनून उपस्थित होत असते. कारण जेव्हा राजकीय व्यवहार करत असतो आपण त्यामध्ये प्रचलित रूढी परंपरा यानुसार चालत असतो, पण संविधानामध्ये काय उल्लेख केलेला आहे, संविधानाला काय अपेक्षित आहे हे आपण विसरून जात असतो आणि त्यामुळेच ही एक मोठी समस्या बनून असते. सिद्धांत निर्मितीची समस्या. तुलनात्मक राजकारणामध्ये सिद्धांत निर्मितीची समस्या ही महत्त्वपूर्ण समस्या आहे. तुलनात्मक राजकारणाचा तुलनात्मक अभ्यासासाठी संसूचन, रचनात्मक कार्यवाद, निर्णय निर्धारण, अभिजन वर्ग, आदानप्रदान असे अनेक सिद्धांत निर्माण केले गेले आहेत. परंतु यापैकी कोणत्या दृष्टिकोनाच्या आधारे अध्ययन करावे याबाबतीत समस्या आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे यापैकी कोणताच दृष्टिकोन हा सर्वसामान्य अशा स्वरूपाचा नाही. असे नावच जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेलाच आपल्याला एवढे मोठे मोठे नावं, अभिजन वर्ग किंवा कार्यवाद, निर्णय अशा पद्धतीचे जेव्हा आपण मोठमोठे शब्द ऐकत असतो त्यावेळेलाच त्या सिद्धांताची निर्मिती कशा पद्धतीची झालेली आहे किंवा त्याच्यात अध्ययन कशा पद्धतीची केली असेल याबद्दल संभ्रम निर्माण होतो आणि ही सिद्धांत निर्मितीची समस्या तुलनात्मक राजकारणामध्ये महत्त्वाची समस्या बनून जाते. त्यानंतर परिवर्तनीय मानवी स्वभाव. निसर्गतः मानवी स्वभावात बदल घडून येत असतो हे प्रत्येकालाच माहीत आहे. काळ व परिस्थितीनुसार मानवी विचारात स्वभावात परिवर्तन होतच असते आणि एका विशिष्ट काळातील व्यक्तीचे विचार नंतरही तसेच कायम राहतील असं काहीच नसते. आणि अशा परिवर्तनीय मानवी स्वभावामुळे तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचे निष्कर्ष तंतोतंत खरे ठरतील याची खात्री देणे फार अवघड ठरते. त्याच्यानंतर चलाचे अधिक प्रमाण. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासामध्ये चलाचे अधिक प्रमाण ही सुद्धा एक समस्या आहे. एखाद्या समस्येच्या संबंधित सर्व बाजूच्या सूक्ष्म अभ्यासावरच तुलनात्मक राजकारणाचे विश्लेषण अवलंबून असते. प्रत्येक राजकीय व्यवस्थेवर सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, भौगोलिक तसेच ऐतिहासिक घटनांचा कमी जास्त प्रमाणात प्रभाव पडत असतो. त्यामुळे एखाद्या समस्येवर अभ्यास करीत असताना त्या संबंधाने येणाऱ्या सर्व चलांचा अभ्यास करावा लागतो. एवढ्या प्रचंड चलांना एकत्रित करणे फार अवघड कार्य असते. शिवाय हे चल परिवर्तनीय असतात. त्यामुळे तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात अडचण निर्माण होत असते. वेगवेगळ्या कोणकोणत्या गोष्टींची
कोणकोणत्या गोष्टी आपल्या अभ्यासामध्ये महत्त्वपूर्ण आहे किंवा कोणकोणत्या घटकांना आपण एकत्रित करायला पाहिजे, त्यामुळे आपलं तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास केला जाऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित करत असताना कुठेतरी काहीतरी सुटून जात असते आणि त्यामुळेच तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास करत असताना चलांचे अधिक प्रमाण ही एक समस्या निर्माण होऊन बसत असते. अशा पद्धतीने आज आपण तुलनात्मक राजकारणाचे महत्त्व व तुलनात्मक राजकारणाच्या समस्या अभ्यासल्या आहोत. पुढील भागामध्ये आपण तुलनात्मक राजकारणाचा विकास तसेच उत्क्रांती अभ्यासणार आहोत. आज इथेच थांबूया. धन्यवाद.